बाई वय वय बऱ्यागावचे हिंगोळे. तुमचं नर्मदा बोर्डे निंबोरा. तुमचं ललिता काळे गाव कोणतं? निकाळे गाव कोणतं? निंबोरा. तुम्ही वल्लभनगर. तुम्ही गोपाळके गाव कोणतं? गोपाळके. तुम्ही निंबोरा. काय नाव काय? भीमराव कोहली. तुमचं गायकवाड राणा निंबोरा. निंबोरा. निंबोरा जास्त आहे. आणि तुम्ही आले काही? उमेश ताटे आरोग्य विभाग जिल्हा परिषद अकोला. तुम्ही आज इथं गांधीग्राम येथे आलेले आहे उपकेंद्रामध्ये आहे. तर आज या ठिकाणी वयस्क लोकांकरता एक लसीकरण आहे, BCG लसीकरण. आपण जे लहान बालकांना लसीकरण करतो ना, तीच लस आहे BCGची, पण त्याला तुम्हाला लागू आहे. तर त्याच्यामुळे BCGचं लसीकरण आता होणार आहे या ठिकाणी चालू. याच्यामध्ये जी लस आहे ही लस एकदम सुरक्षित लस आहे. तुम्ही सगळ्यांनी आता लहान बालकांना लसीकरण करताना पाहिलं असेल आहे की नाही? लहान बालकांना काही प्रॉब्लेम झाला का आतापर्यंत? नाही, म्हणजे तुम्हाला पण होणार नाही. म्हणजे लस कशा करताय? तर TB आजार, TBचा नाव ऐकलंय का कधी? कोणाला TB झाला आहे तर ऐकलंय कधी असं? TB आजार हा म्हणजे खूप म्हणजे हे आहे, कधी कधी तो जीवघेणा पण आजार असतो. जर TB झाला, त्याची जर व्यवस्थित सोय नाही घेतली तर तो पेशंट दगावू पण शकतो. मग TB होऊ नये याच्याकरता ही BCG लसीकरण आपण चालू केलेलं आहे. तर वयस्क लोकांकरता आहे. 60 वर्षाच्या वरचे जे नागरिक आहेत, आता तुम्ही सगळेजण 60 वर्षाच्या वरचेच नागरिक आहात, तर सर्वांना ही लस चालते. त्याच्यानंतर जे लोक मागच्या 5 वर्षामध्ये TB आजाराने ग्रस्त आहेत किंवा ज्यांना TB झाला होता त्या लोकांना पण ही लस चालते. त्यांचं वय सुद्धा 18 वर्षापेक्षा जास्त आहे आणि त्यांना TB झाला होता त्यांना पण ही लस चालेल. त्याच्यानंतर जे लोक TB रुग्णाच्या संपर्कात आहेत मागच्या 3 वर्षापासून त्यांना सुद्धा ही लस घेणं आवश्यक आहे. त्यांनी सुद्धा लस घेतली पाहिजे. त्याच्यानंतर जे लोक धूम्रपान करतात, धूम्रपान म्हणजे बिडी सिगारेट. आता तुमच्यापैकी बिडी सिगारेट किती लोक ओळखतात? तुम्ही ओळखतात? नाही, तुम्ही बिडी सिगारेट नाही ओळखतात. बरं, तुम्ही तर नाही ओळखले तरी तुम्ही ओळखता. मला जी आता यंग मंडळी आहे 18 ते 60 वर्षाच्या दरम्यानची, आता भरपूर लोक ते धूम्रपान करतात म्हणजे बिडी ओढतात, कोणी सिगारेट ओढते. काही लोक सांगतात, काही लोकांना माहीत असते, काही लोक सांगत नाही, आहे ना? त्यांनी सुद्धा ही लस घेणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर ज्यांना मधुमेह आहे म्हणजे शुगरची बिमारी होतात ना, शुगरची बिमारी ऐकली कधी? ऐकली ना? त्याला मधुमेह म्हणतात. तर ज्या लोकांना मधुमेह आहे म्हणजे 18 ते 60 दरम्यान ज्या मुलांना किंवा वयस्क लोकांना मधुमेह आहे त्यांना सुद्धा ही लस खूप आवश्यक आहे. त्यांनी सुद्धा ही लस घ्यायला पाहिजे. तर या 6 क्रायटेरियाच्या लोकांसाठी ही BCG लसीकरण आज या ठिकाणी चालू केलेलं आहे. ह्या बिल्लेवार क्षेत्र आहेत आपल्या उपकेंद्राच्या आरोग्य सेविका. तर आज तुम्ही सगळ्यांनी या ठिकाणी BCG लसीकरण करून जा. एकदम म्हणजे सोपं आहे. तुम्ही ज्या लहान तुमच्या नातवांना आणता की तुम्ही नातवांना आणता ना, तुमच्या नातूंना नातू बनतो आणता की तुम्ही लसीकरणाला, तीच लस आहे, तोच डोस आहे. फक्त त्या लहान बाळाच्या डाव्या दंडावर ती लस देतो, तुमच्या उजव्या दंडावरती लस घ्यावं लागेल. एवढाच फरक त्यामध्ये आहे, बाकी कोणताच फरक नाही. ठीक आहे. तर सगळ्यांनी आज एक इथं कन्सेंट पत्र म्हणजे संमतीपत्र असते, संमतीपत्रावर सही करून सगळ्यांनी लस घेऊन घ्या. आणि तुमच्या गावातल्या लोकांना सुद्धा हे सांगा की ही लस करणं आवश्यक आहे म्हणून. ठीक आहे. आणि मला वाटतं सगळेजण आज जमलेलं आहे या ठिकाणी भरपूर सारे लोक. तुम्ही एका लोकांनी सुद्धा जर 5 लोकांना सांगितलं तर सहजच 50-60 लोकांना तुम्ही आज पाठवू शकता. ठीक आहे. तर सर्वांना एक विनंती आहे आणि तुम्हाला सगळ्यांना आव्हान पण आहे. तुमच्या गांधीग्राम, गोपाळखेड, तुमचं इकडे वल्लभनगर, सांगवी, हिंगणा आहे ना, या सगळ्या गावातल्या लोकांना जे 60 वर्षाच्या वरचे लोक आहेत त्यांनी तर खूप आवश्यक घेणं म्हणजे आहे, घ्यायलाच पाहिजे लस. तर त्यांना पाठवून त्यांचं लसीकरण करून घ्या आणि तुम्ही पण लसीकरण करून घ्या. ठीक आहे. तर धन्यवाद. चांगल्या प्रकारे ऐकली त्याबद्दल सगळ्यांचे मी धन्यवाद मानतो आणि सर्वांनी लसीकरण करा असं मी तुम्हाला आवाहन करतो.